गौऱ्या, काय विषय? कुठं चालला? आणलंय तू खूप चालवत. अरे मी कुठं आणलं नाही भाई. हे बाय रोज उबांनी येताना जाताना लय क्वालिटी व्ह्यू दिसायचा. तर आज आम्ही त्या व्ह्यूच्या शोधात रात्रीच्या 8 वाजता घराबाहेर निघालोय आणि एकंदरीत तो व्ह्यू काय आम्हाला भेटत नाही, पण एकदम क्वालिटीचा अंबारलेणीचा जो रस्ता आहे तसा छोटा एक रस्ता आम्हाला भेटला आहे. गौरव 150 रुपयाचे बुटं घालून प्रयत्न करतोय. त्याचे नाईकीचे एअर मॅक्स 150 रुपये एअर जॉर्डन. कमजोर आहे का गौरव? तू थकून जातो लवकर. पाय दुखतात माझे. का रे? खूप काम केलंस? खूप काम केलं आज. कमी करायचं ना मग काम. सवय ना तुला अति तिथं माती करायची. चला थांबा, थोडा स्पॉट शोधतो आम्ही. काय विषय माहीत नाही. आलो तर आहे फॉर्ममध्ये. बाय. विषय सापडली का नाही जागा? नाही सापडली. घर आहे मला. यांनी ना जिथून व्ह्यू आहे ना तिथं घरं बांधले आणि त्याच्यामुळं झालेला आमचा लॉस. आणि सगळ्या घरांनी व्ह्यू ब्लॉक केला आहे. तो सीन आय गेस फक्त उबांमधून दिसायसाठीच होता वाटतं का रे? पण काय करायचं आता आपण? परत जायचं मला. परत जायचं? तू फोटो नाही काढायचे? हे गौऱ्या काय रे? इकडे नाही ए बिचाऱ्यासोबत लय तंतच झाली. लेदर जॅकेट घालून आला होता. त्याला वाटलं शायनिंग मारू, थोडं जाऊ फोटो बिटो काढू. मला म्हणजे मोबाईल चार्ज आहे का म्हणे तुझा? माझा 20% फोटो काढायला. पोरासोबत एकदम अल्ट्रा प्रो मॅक्स लेवलचा स्कॅम झालाय. मी ट्राय करतो तुम्हाला व्ह्यू दाखवायचं. थांबा, ज्याच्यासाठी एवढी घासत आलो होतो. काय दिसतंय का बघा. काय झालं? का असतोय? काहीच काम नाही. या दिवसभर आई घरचे काम करून आलोय. अरे ब्लॉग चालू आहे. ब्लॉग चालू आहे. कुठे गेले बस स्टेशन? थांब रे, ती बस तेव्हा तिकडे आहे स्टेशन. बस तिकडून फिरून आली होती. मग काय विषय? तू का असं त्या बाईला हॅलो केलं म्हणून? हो, त्याच्यात बाईला हॅलो हसायसारखं- केलं त्याने. त्या बाईने इतकं रूड हॅलो केलं याला. मग मी तिला कुठं लय चांगलं केलं? मी असंच केलं, हॅलो. तिथून जाऊ शकतो आपण. इथून जर गाडी आली ना. हे बाय, मी त्या बाईला जोरात हॅलो केलं. आज तिचं झालं होतं नवऱ्यासोबत भांडण, त्याच्यामुळे ती तोंड वाचून आली होती. त्याच्यात माझी काय चूक आहे? बरोबर आहे. नवऱ्या, ती सध्या काय करते? कामं करते. कोणत्या कंपनीत? सेन्सर्ड. सेन्सर्ड. का रे? प्राइवेसी इश्यूज? यस, आई वोंट से एनीथिंग. थके हुए इंसान को चला रहे हो आधे घंटे में. अरे एक विषय काय होता, माझं 21 डे चॅलेंज चालू आहे. तर माझ्या ना 2 दिवसापासून 10,000 स्टेप पुरे नाही झाले. तर मला माहिती होतं. मी त्या मरीन माझे 20,000 झाले. मी त्या मरीन प्लॅटवरून पाहिलं होतं की भाऊ खाली उतरायसाठी आपल्याला स्टेप्स घ्यावं लागतील. मला एवढं तर माहिती होतं जर्मन लोक एवढे तर जाईल नाही की ते लगेच खाली उतरल्यानंतर बसायला जागा ठेवतील. तर हा होता गोल. आता एकंदरीत सर्व बघता 2-3 हजार स्टेप तर मोकळ्या झाल्या आहे. जेवढं चाललं आहे 5-1 हजार स्टेप तर झालं आहे. सो आय एम हाफ वे देअर, यू सी. आणि आता आपण परत जेव्हा सरळ सरळ पळत घरी जा. येऊ पण नको, डायरेक्ट घरी जा. असा मारबुर्ग. नॉट मारबुर्ग, इट्स फ्रीडबर्ग. बस पण येत नाही. मला घरी जाऊन झोपायचं होतं. तेव्हा बोलला की बाहेर जाऊ आपण फिरायला कुठेतरी. माझं सजेशन होतं आपण शॉपिंगला जाऊ मोस्टली. बट शॉपिंगला माझ्याकडे पैसे नाही आहेत. गाईजाने उडवलेत पैसे. हो. त्याचे शूज बघा गाईज. एकदा शूज बघा त्याचे कोणते आहेत. न्यू बॅलन्सचे. आता तू सांग कुठं जायचं एक्सप्लोर फायनली करायला? आम्हाला बस भेटली. आता आपण स्टार्ट मिनिटाला जाऊ बघू तिथे काही दुकानं भेटले का शॉपिंग वगैरे. बोललो होतं तुला घराबाहेर आणलंय तर घरी पण घेऊन जाईल परत. विश्वास ठेव. बस स्टेशन पर्यंत घेऊन आला. अंधविश्वास. अरे अंधा भरोसा रखना चाहिए. कॅमेरा फिरू नको तिथे. कुठे? मागे बाई आहे. बाया दाखवायच्याच नाही. वय का बाया पाहिजे तुझं?
तर शेवटी इकडं तिकडं कोपऱ्या कापऱ्यात जाऊन घरी परतीचा प्रवास आला. एक चुकीची ट्रेन घेतली आणि त्या ट्रेनमधून आम्हाला जो प्रॉपर व्ह्यू पाहिजे होता तिथं यायला बसायला भेटलं. आता इथं आहे थोडी मागचे लोकांची लोकं गर्दी. मागचे लोक बी का काही नाही, त्यांनी त्यांच्यानुसार आपल्याला ॲडजस्ट करायचं. थांबा आता दाखवतो तुम्हाला व्ह्यू. कुछ भी करने का, चीते की चाल बाज की नजर और भाऊ के डिसीजन पे संदेह नाही करने का. आता बघ व्ह्यू, ये इकडं कचकूच. आधीच ऑलरेडी 2 लोक आपल्याला फॉलो करत आहे. थांबा बॉईज. काय विषय आहे गौरव? गाईज माझं जॅकेट घालून मोरे अगदी रणबीर कपूर दिसतोय टेमूवरचा. ते जाऊ दे, झालं ना, पण मेन काम तर झालं ना. अगदी मस्त 10,000 स्टेप्स एक्सपिरियन्स होता आपला. अगदी मस्त. एवढी लाल नाही करायची, लाल गंधर्व अगदी मस्त मी. दिसतं. आणि आता जेवायला जायचंय गाईज. अरे गाईज, गाईज हा थोडा 6 झालेला आहे, त्याच्यामुळे ते एक्सपेक्टेड आहे. थोडं 4 चौघात त्याचं होऊन जातं फमलिंग. पण ठीक आहे, व्ह्यू बाप होता, मज्जाक नाही. स्टुटगार्ड सिटी डायरेक्ट रुपेश मिसळ. ज्या लोकांच्या इथं घरं असतील ना भाई, गौऱ्या घे ना घर एखादं इथं. घेऊन टाकू भाई आता. ते तुमच्या नाही तुमच्या पोल्ट्री मधल्या सगळ्या कोंबड्या विक आणि इथं एक घर घे. 7-12 उतार्यावर आपलं नाव टाकायचं, हडपायचे एकेकाच्या जमिनी. ते ठीक आहे. आता एवढा 1 किलोमीटर चढा चालायचं, त्याचं काय. टॅक्सी बोलव, मी आले नाही. काइन गेल्ड ब्रुडर इश बिन आर्बाइटलोस. टॉवर आपलंच आहे. चला, छोटी काहीतरी ट्रिप घेतली होती आम्ही आणि अचानक भयानक व्हिडिओ पण बनवून टाकला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हसा, शिव्या द्या, कमेंट करा. नसेल आवडला तरी बघितलाच एवढा तर काही पर्याय नाही. धन्यवाद सहन केल्याबद्दल. जय हिंद.